छान तयार केलं होतं. आई, किती सुंदर दिसताय तुम्ही. तुम्हाला माझीच दृष्ट लागेल वाटतं. किंजल आपल्या डोळ्यातलं काजळ त्यांच्या कानामागे लावत म्हणाली. त्या तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाल्या, तू आहेस सोबत म्हणून मला श्वेताची कमी जाणवत नाही हा. बोलता बोलता त्यांचे डोळे थोडे पाणावले. आई, किंजल त्यांच्या समोर गुढ्यावर बसत म्हणाली. ताईंना कसं जमणार तुम्ही सांगा ना. नाही शक्य आहे ना. त्या फक्त मान हलवत म्हणाल्या, तुम्ही मला सांगा ना, म्हणजे मी प्रेमळ मुलगी आणि खट्याळ सून असे दोन्ही रोल दाखवेल तुम्हाला. किंजल डोळे मिचकावत म्हणाली. तसं शलाका हसल्या. चल जा पण. सध्या तर चंचल किंजलला छान तयार झालेली बघायची इच्छा आहे माझी. किंजल मान हलवत हो म्हणते आणि तयार व्हायला जाते. किंजल आपल्या खोलीजवळ पोहोचते तशी तिला ओंकार गाठतो. तिला रूममध्ये घेत ओंकार दार लावून घेतो. ओंकार, काय करतोयस? किंजल दाराची कडी काढत म्हणते. ओंकार परत कडी लावतो आणि म्हणतो, अगं 2 मिनिटं थांब ना प्लीज, काहीतरी सांगायचं मला तुला. असं म्हणत तो तिला पलंगावर बसवतो आणि तिचा पाय हातात घेतो. किंजलला तो काय करतोय काही कळतच नाही. ओंकार, काय करतोय सरे? ओंकार फक्त एक नजर तिच्याकडे बघतो आणि मग आपल्या जॅकेटच्या खिशातून काहीतरी काढतो आणि तिच्या पायात पैंजण घालतो. किंजल ते नाजूक सुंदर पैंजण बघून खूप खुश होते. ओंकार, अरे कधी आणलेस? आवडले? हो, खूप सुंदर आहेत. ओंकार दुसऱ्या पायातही पैंजण घालतो आणि मग म्हणतो, काही अगं तुझ्या पायांनी त्यांचं सौंदर्य वाढलंय. किंजल नजर झुकवते. उरातून आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करत होती ती. नजर उचलून ओंकारकडे बघते. त्याने मग समोर अजूनही काही गोष्टी ठेवल्या होत्या आणि मग आपल्या जॅकेटमधून तो काहीतरी हळूवारपणे काढतो. किंजल आता कुठे त्याला नीट लक्ष देऊन बघत होती. त्या ब्लॅक जॅकेटमध्ये क्लीन शेव करून ओंकार तिला घायाळ करत होता. तिच्या मनात तर आता त्याला जवळ घेऊन त्याचे लाड करावेसे वाटत होते. पण आता हा काय करतोय म्हणून ती त्याच्याकडे कुतूहलाने बघते. ओंकार एक गुलाबाचं फूल काढतो आणि उभा राहतो. किंजलला काय चाललंय हे कळतच नव्हतं, पण जे काही होतं ती खुश होती ते सगळं बघून. ओंकार गुलाबाचं फूल तोंडात धरतो. ध्रुवचं खेळण्यातलं गिटार काढतो आणि आपल्या फोनवर गाणं लावतो. किंजल त्याच्याकडे काय असं बघते. तुझ्यासाठी माझं सोलो परफॉर्मन्स आहे, फक्त तुझ्यासाठी. असं म्हणत किंजल आता मागे टेकून बसते. ओंकार आपल्या गिटारवर हात फिरवतो तसं गाणं सुरू होतं. दिल को तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ, तुमसे प्यार हुआ. आज किंजलला ओंकारचं नवीन रूप दिसत होतं. ओंकार आणि आपली भावना व्यक्त करणार, ते डान्स करून. तिला अजूनही ओंकार आठवत होता, जो केविलवाण्या सुरात तिला डान्स शिकव म्हणून विनंती करत होता त्याच्या फेअरवेलसाठी. हा बदल काव्यामुळे झाला होता. तिला हा बदल आवडत होता आणि मनातल्या मनात तिने काव्याचे आभारही मानले होते. पहिल्या कडव्यानंतर तो तिला आपल्यासोबत डान्स करायला लावतो. किंजल त्याच्या डोळ्यात बेभान होऊन बघत नाचत असते. गाणं संपतं तरी त्यांना कळतच नाही. दोघेही एकमेकांमध्ये गुंग झाले होते. दरवाजावर टकटक होतं आणि ते भानावर येतात. किंजल, अगं आवरलं की नाही? दारावर रूपाली होती. तिचा आवाज ऐकून दोघेही गोंधळले. किंजल आतूनच आवाज देते, ताई 2 मिनिटं. रूपाली ठीक आहे म्हणत निघून जाते. ओंकार किंजलकडे बघत विचारतो, मी तुला इतकी मेहनत करून प्रपोज केलं, माझ्या गुलाबाचं, माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी दे ना ग. मी इतकं छान सांगितलंय तुला सगळं.
किंजल त्याच्या डोळ्यात बघत त्याच्या हृदयावर हात ठेवत म्हणते, खरं का? नक्की? या हृदयाला माझ्यावर प्रेम झालंय? ओंकार नजरेनेच हो म्हणतो. खरंच माझं उत्तर हवंय? गरज आहे का त्याची? हो ना ग, सांग ना, ऐकायचंय मला. सांग ना ग, माझी होशील का नेहमीसाठी? तशी किंजल त्याच्या जवळ जात त्याच्या ओठांचं एक दीर्घ चुंबन घेते. ओंकार, तू ना मारशील मला. जा निघ, मला आवरायचंय. तू काय तयार आहेस? किंजल स्वतःला त्याच्यापासून लांब करत म्हणाली. हा मग हो ना तयार, मी कुठे रोखले तुला? किंजल डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते. मला कपडे बदलायचे आहेत ओंकार. हा मग बदल ना, माझी काही मदत हवी आहे का? ओंकार तिच्या जवळ जात म्हणाला. किंजल त्यावर हसते आणि म्हणते, ठीक आहे मग, मी बदलते हा कपडे. किंजल तोंड धुवायला बाथरूम मध्ये जात तसं बोलते. ओंकारला हे अनपेक्षित होतं. तो आपल्या विचारांमध्ये मग्न होता की आपलाच प्लॅन आपल्यावर तर नाही ना उलटत आहे. तेव्हा किंजल त्याला बोलावते. ओंकार जातो तशी ती त्याला आत कोंडते आणि बाहेरून म्हणते, मिस्टर ओंकार, तुम्ही ना वाट बघा वाट. किंजल सहजासहजी हातात नाही येणार, कळलं का? ओंकार आतूनच तिला म्हणतो, ए किंजल, अशी काय करतेस ग? अगं अगं उघड ना, मला भीती वाटते ग. हे आत अंधार आहे, उघड प्लीज ना ग, दार उघड. हे बघ, जितका वेळ लावशील ना, तुला तितकाच वेळ बसावं लागेल तिथे. शांत राहा. अजून कोणाला कळलं ना की तू माझ्या रूम मध्ये आहेस तर तू मेलाच समज. हे ऐकून ओंकार शांत बसतो. काही वेळाने किंजल तयार होऊन त्याला बाहेर काढते. किंजलला समोर बघून ओंकार स्तब्ध होतो. तिने प्लाझोवर लाल कुर्ती घातली होती. केस त्याला आवडतात म्हणून मोकळे सोडले होते आणि लांब लोंबते कानातले घातले होते. काय रे, कशी दिसते? अप्सरा. ओंकार आपली नजर तिच्यावरनं न हटवत म्हणाला. ए पण एक प्रॉब्लेम आहे. काय ग? किंजल थोडा संकोच करते. ए नॉट बांधून दे ना. ओंकारला आता हसू येतं. आता त्याची बारी होती बदला घेण्याची. किंजलने सतवलंय ना त्याची परतफेड करण्याची. तो कुर्तीचं लटकन आपल्या हातात घेतो. काय ग, मी बांधली तर चालेल? ओंकार प्लीज बांध ना. किंजल आपले केस एका बाजूला घेत त्याला विनवण्या करू लागली. ओंकार तिला जास्त त्रास न देता नॉट बांधू लागला. त्याच्या बोटांच्या होणाऱ्या हळूवार स्पर्शाने ती मोहरून जात होती. ओंकारची नॉट बांधून होते तरी किंजल स्तब्ध असते. तिच्या पाठीवरून हळूवारपणे ओंकार आपली बोटं फिरवतो आणि तिच्या मानेचं दीर्घ चुंबन घेतो. किंजल शहारते. ओंकार. तिला आपल्या मिठीत भरत ओंकार म्हणाला, ए उशीर होतोय ना रे. असं म्हणत ते दोघंही निघतात. टेरेसवर पोहोचतात तर सगळे तिथे जमलेले होते. सकाळी शलाका आणि प्रसन्न रीतसर रजिस्टर मॅरेज करून आलेले होते. आता फक्त सर्वांच्या आनंदाखातर छोटासा सोहळा ठेवला होता. एक पंडित बोलावले होते. त्यांनी मंत्रांचा जप करून मंगलाष्टकं सुरू केली. दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. तशी सगळी बच्चे कंपनी आनंदाने आता आम्ही डान्स करणार म्हणून हट्टच धरतात. आयुष सर्वांना हो 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 असं म्हणत शांत करतो आणि सर्वांना तयारीला घेऊन जातो. सप्तपदी होते. शलाका नऊवारीमध्ये नव्या नवरीला लाजवतील इतक्या सुंदर दिसत होत्या. सर्व लग्नाच्या विधी आटोपतात तसे सगळेजण एका आसमानी सुरात उखाण्यासाठी हट्ट करू लागले. प्रसन्न सगळ्यांना शांत करत म्हणतात, ए बाबांनो, उखाणा वगैरे नाही जमत बाबा आपल्याला.
गाणं म्हटलं तर चालेल का? ओ हो, नेकीवर पूछ पूछ, सगळे होऊन जाऊ दे असं म्हणाले. प्रसन्न घसा साफ करत शलाकाला बघत गाणं म्हणू लागले. तेरी मुस्कुराहटे है ताकत मेरी, मुझको इन्हीं से उम्मीद मिली, चाहे करे कोई सितम ये जहां, इन्हीं से है सदा हिफाजत मेरी, जिंदगानी बड़ी खूबसूरत हुई, जन्नत अब और क्या होगी कहीं, जो तू मेरा हमदर्द है, जो तू मेरा हमदर्द है, सुहाना हर दर्द है, जो तू मेरा हमदर्द है. वा 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 बाबा, मस्त सुरुवात झालीये आजच्या संध्याकाळची. आयुष टाळ्या वाजवत म्हणतो. मुलं खूप वेळची डान्ससाठी थांबलीत, आता त्यांचा डान्स होऊन जाऊ दे. आयुष सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वळवत म्हणाला. तसं एक एक जण ऐटीत शान मारत गाण्यावर एंट्री करतात. सगळ्यांनी रेड टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती, थीमला अनुसरून. तसं सगळेजण कंबर मटकवत पाय थिरकवू लागतात. त्यांचा डान्स सुरू होतो तसं सगळे पळून शलाका आणि प्रसन्नला जाऊन बिलगतात आणि त्या दोघांना अभिनंदन करतात. ते दोघंही मग सगळ्यांचे लाड करत त्यांच्यासोबत फोटो काढतात वेगवेगळे. ओंकार किंजलला म्हणतो, आता माझा परफॉर्मन्स आहे सगळ्यांसाठी, पण मला तुझीही साथ हवी आहे बरं का. काय? नाही रे, मी नाही असा अचानक डान्स करू शकणार. फक्त माझ्या हृदयाची ओळ ऐक आणि साथ दे ना. ओंकार तेवढं बोलून तिला सोबत घेऊनही गेला. टेरेसवरचे सगळे दिवे मंदावतात. आयुष परत बोलू लागतो. आई बाबा, तुमच्यासाठी आमच्याकडनं हा परफॉर्मन्स आहे बरं का आता. तसा मोठा दिवा लागतो. वाद्यसंगीत वाजायला सुरुवात होते. आनंदने गाण्यांचे मिळून त्यांनी तयार केलेल्या गाडजेटचा वापर करून मॅशअप तयार केला होता. प्रत्येक गाण्याचं एक कडवं आणि त्याचं वाद्यसंगीत असं त्यांनी तयार केलेलं मॅशअप होतं. शिवानीनेही मदत केली होती गाण्यातली कडवी सिलेक्ट करायला. वाद्यसंगीत सुरू होतं. किंजल ओंकारच्या डोळ्यात बघत असते फक्त. के दरखास्त है ये, जो आई रात है ये, तू मेरी बाहों में दुनिया भुला दे. किंजल थोडी घाबरलेली होती, पण हळूहळू ओंकारच्या डोळ्यात बघत ती बाकी सगळं विसरू लागते. दोघंही बेधुंद होऊन डान्स करतात आणि ओंकारने म्हटल्याप्रमाणे किंजलला काहीच कठीण जात नाही. त्या दोघांना समोर बघून बाकी सगळ्यांच्या अंगावर रोमांच उठत होते. त्यांचा डान्स संपतो तसं दुसरं गाण्याचं वाद्यसंगीत सुरू होतं. आनंद आणि आरोही स्टेजवर येतात तसं ओंकार आणि किंजल मागे जातात. आनंदने काळा कुर्ता आणि खाली पठाणी पॅन्ट घातली होती आणि आरोहीने लाल अनारकली. रंग शरबतों का तू मीठे घाट का पानी, मैं रंग शरबतों का तू मीठे घाट का पानी. त्यांच्या गाण्यांच्या मध्ये वरून चमकीचा वर्षाव होत असतो. तसं आनंद आरोहीला गोल फिरवून मिठीत भरतो. त्यांचं गाणं संपलं तसं पुढच्या गाण्याचं वाद्यसंगीत सुरू होतं. आयुष आणि रुपाली स्टेजवर येतात. तू नज्म नज्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखों में जागूं रे.
रुपालीने छान वर्क केलेला लाल लेहंगा घातला होता आणि आयुषने काळी शेरवानी. आयुष गुडघ्यांवर होत गाण्याचे बोल बोलतो. मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया. जसं त्याचं कडवं संपतं, पुढचं गाणं सुरू होतं. शिवानी रणजितची जबरदस्त एंट्री होते. शिवानीने लाल वन पीस घातला होता आणि रणजितने ब्लॅक. करताना बघून सगळ्यांना समोर अक्षरशः शाहरुख आणि काजोल आहेत की काय असा भास होत असतो. दोघांचाही जोडा खूप सुंदर दिसत होता. त्यांचं कडवं संपतं तसं वाद्यसंगीत वाजू लागतं. ओळखीचं वाटू लागतं म्हणून अनंतचे पाय थिरकू लागतात. तसं आयुष आणि आनंद अनंतला स्टेजवर पाठवतात. अंकिता घाबरून बघतात त्यांच्याकडे. जेव्हा ते वळून आईला चल असं म्हणतात, पण अनंतही त्यांना बोलवतात. तर शेवटी त्या त्यांच्यासोबत स्टेजवर उभ्या राहतात. त्यांच्या साडीवरचे सितारे तर असं भासवत होते जणू आकाशातले सगळे तारे जमिनीवर अवतरले होते की काय. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला कजरे ने ले ली मेरी जान हाय रे मैं तेरे कुर्बान. त्यांचं कडवं संपू लागतं तसं ते जागेवर येऊ लागतात. पण ओंकार किंजल स्टेजवर येत त्यांना थांबवतात आणि आता स्टेजवर सगळ्या जोड्या येतात आणि एक एक जोडी करून सगळे जण रॅम्प वॉक करायला सुरुवात करतात. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. सगळ्यांचा फॅशन शो संपतो तसे सगळे मिळून शलाका प्रसन्नला सुद्धा आपल्यात खेचतात आणि गाणं बदलतं. बोले चूड़ियां बोले कंगना हाय मैं हो गई तेरी साजना. बोले चूड़ियां बोले कंगना हाय मैं हो गई तेरी साजना. सगळी मुलंही त्या गाण्यावर डान्स करायला सुरुवात करतात. खिलबिलमध्ये आता खरी किलबिल सुरू असते. लवकरच जेवायची वेळ होते. आज पहिला मान शलाका आणि प्रसन्नचा होता. ते दोघंही एकमेकांना गोडाचा घास भरवतात. जेवताना शलाका प्रसन्नच्या ताटाकडे बघत म्हणतात, अहो तेलकट जरा कमी खा, बीपी आहे ना. त्यांनी कितीही हळू बोललं तरी सगळ्यांचे कान त्यांच्याकडेच होते. आई बरोबर बोलतेय बाबा असे सगळे प्रसन्नकडे बघत त्यांना चिडवत म्हणतात. ओंकारच्या डोळ्यांच्या कडा आता पाणवल्या होत्या. किंजल त्याला कोपरा मारून काय झालं असं विचारते. प्रेमाची सुरुवात झालीये, ओंकार स्मित करत म्हणतो. दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी म्हणजे प्रेमाची पहिली पायरीच ना. ओंकार डोळे पुसत म्हणाला. तशी किंजल त्याचा हात दाबून त्याला आश्वासन देते.